नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर का ठेवला होता असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता असा सनसनाटी आरोप देखील रामदास कदम यांनी केला. मी त्या काळामध्ये 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं, पण हे सारं कशासाठी करण्यात आलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान कदमांच्या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना प्रमुखांच्या वतीने उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. तर थेट जाऊयात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे. किशोरीताई, रामदास कदमांनी अगदी गंभीर आरोप केलेले आहेत. आपली प्रतिक्रिया. किशोरीताई, माझा आवाज येतोय? वय 60 झाल्यानंतर बुद्धी नाटी होते, पण हे सटकल्यासारखेच झाले. एक तर बाळासाहेब 2012ला गेले. त्या 12च्या पिरियड मध्ये हे मंत्री होते, तेव्हा यांची दातखिळी उघडली नव्हती. आता यांची दातखिळी उघडते, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला जिंकवायचंच आहे. त्यामुळे अशा सनसनाट्या करायच्या आणि आपलं हित साधण्यासाठी. बाळासाहेब काय अडाणी होते का हो त्यांच्यात खसे घ्यायला? चांगले शिकलेला सवरलेला एक शिवसेना प्रमुख म्हणून होते. काही बरळतात, काही म्हणजे त्यांच्या बरळण्याला घरातली त्यांची बायकोही विश्वास नाही ठेवणार. ती पण रात्री बोलली असेल, बहिणी काय हो हे काहीतरी काय बडबडता. जे काहीही बडबडण्यासाठी भुंकण्यासाठी ठेवलेली ही लोक आहेत, ठेवलेली लोक आहेत. ज्याला जो बाळासाहेबांबरोबर होता तोही असा भुंकतो, आणि जे बाळासाहेबांबरोबर नव्हते काही माहिती पण नाही भुंगा. म्हणजे IQ बातम्यांवर सगळं चाललंय. लोकांना माहिती आहे कसे घ्यायला. बाळासाहेब मेल्यानंतरचे हे घालेडं इतकं विकृत राजकारण हे रामदास कदमांना शोभू शकतं. ताई, त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की मी मातोश्रीच्या बाकड्यावर 8 दिवस झोपलो होतो. या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? कुठलं बाकडं हो? जे पोलिसांचं असतं बाहेर बाकडं. कुठली बाकडं? एकतर बंगल्याच्या बाहेर आत्ता ठेवली, आणि जी बाकडी आहे ती पोलिसांची असतात. यांना कोण देणार आहे झोपायला? आणि शक्य आहे का? म्हणजे ह्यांची इज्जत तेव्हाच नव्हती की ह्यांनी स्वतःची इज्जत काढून घेतली. हो, आमच्यासारख्याला पण बंगल्यामध्ये आतमध्ये बसायला मिळतं. वेळ झाला तर जरा करा, बसा, आराम करा. यांना कोणी बाकड्यावर झोपवलं? हा बाकड्यावर झोपवण्याच्याच लायकीचा होता. तर त्याला आता बाळासाहेबांनी डोक्यावर घेतलं, लावलं कुंकू, म्हणून नेता म्हणायचं ना. आता कुठलेही नेते बरसटलेले बुरसटलेले. निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही. ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होतं? म्हणजे आजच का बोलतात? आज मला बरंच वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हे तो झाकी आहे, बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे.
कारण ज्या वेळेला आमच्या मुळावरती उठत आहेत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठत आहेत, काय नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्याला टार्गेट करत आहेत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांचं म्हणायला आम्हाला अडचण काय मग? माननीय रामदास कदम साहेब हे पक्षाचे मुख्य चांगले म्हणजे वरिष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत आणि आज एक अत्यंत खळबळजनक विधान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनासंदर्भातलं त्यांनी केलेलं आहे. त्या काळात अत्यंत जवळ मातोश्रीच्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या असणाऱ्यांपैकी जी काही बोटावर मोजण्या एवढे नेते होते त्यात रामदासबाईंचं नाव आहे. आणि मग मान्य रामदासबाई तिथं असताना जर हे घडलंय तर नक्कीच या बाबतीतल्या खोलात गेलं पाहिजे. तर दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण दसऱ्याच्या मुहूर्तावर मनसे आणि शिवसेना एकत्र येतील असा कयास लावला जात होता. त्यामुळेच की काय भर पावसातही शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली. पण युतीची घोषणा झालीच नाही. ठाकरे बंधूंनी दसऱ्याचा मुहूर्त गमावून मोठी संधी गमावली अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. सगळ्यांच्या नजरा कालच्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडे लागल्या होत्या. दसरा मेळाव्याचा मुहूर्त गमावून संधी गमावल्याची चर्चा ही शिवसैनिकांमध्ये ऐकायला मिळाली. निवडणुका तोंडावर असताना दसरा मेळाव्यातही घोषणा झाली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता. पण ठाकरेंनी ही संधी का सोडली असाच प्रश्न आता कार्यकर्ते विचारतायत. तर ठाकरेंच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यामध्ये मनसेसोबत युती होणार का याकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र या मेळाव्यामध्ये या संभाव्य युतीविषयी कोणतीच घोषणा झाली नाही. उद्धव ठाकरेंनी केवळ आपल्या भाषणामध्ये एक सूचक वक्तव्य केलं. मनसेसोबतच्या युतीबाबत कोणतीही घोषणा न झाल्यानं ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांची अपेक्षा भंग झाली. थोडी निराशा झाली, कारण जो आनंद होता दसऱ्याचा तो फार द्विगुणित झाला असता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले असते तर. वाटलं तर होतं पण तसं काही झालं नाही. पण दोघं एकत्र येतील आम्ही त्या अपेक्षेने आलोच होतो. पण ठाकरे कुटुंबाबद्दल आणि ठाकरे आज राज साहेब जरी स्टेजवर आले नाही किंवा मेळाव्यासाठी आले नाही, पण प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या मनात, प्रत्येक मनसे सैनिकाच्या मनामध्ये आज ठाकरे एकच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकत्र येणारे अपेक्षा होती, बरोबर आहे. पण नाही आले तर थोडंसं नाही का म्हणजे मन नाराज आहे. आले असते अजून खूप मजा आली असती नाही का. अपेक्षा होती पण साहेब आता नाही येत नाही तर अपेक्षा तर होती. अपेक्षा होती एक भावनिक दृष्ट्या बघितलं ना तर एक अपेक्षा होती की राज साहेब आज येतील. पण काही आपण दोन्ही बंधू एकत्र येतील आणि याची युतीची घोषणा होईल याची अपेक्षा होती. अपेक्षा होती ना, यायलाच पाहिजे. अपेक्षा नक्कीच होती. अपेक्षा फक्त आमचीच नाही तर इथे तमाम मराठी जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या. पण याच्यामध्ये काय आहे की हा सगळा राजकारणाचा भाग आहे. तर आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे येणार का, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही दसरा मेळाव्यामध्ये होणार का, अशा विविध चर्चा या मेळाव्यापूर्वी सुरू होत्या. मात्र राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाहीत. याच वेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही.
तर दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्र सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। मला पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळालं पाहिजे। आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये। मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलोय की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही, हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय। कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही। कधी होतं, जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही। द्यायला दानत लागते, दानत। या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे। तर दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्र सरकारसह मुख्यमंत्री फडणवीस आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार देखील केलाय आणि त्याचबरोबर त्यांनी 15 मिनिटांमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केलेल्या आम्हाला शिकवायची गरज नाही असं प्रत्युत्तर मंत्री जयकुमार गोरेंनी केलंय। भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकले तर खान महापौर होईल। अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार। मराठी माणसाला हद्दपार कोणी केला, कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला, याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। 15 मिनिटांमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही असं प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलंय। 3 तासामध्ये त्यांनी 5 जिल्ह्यांच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केलेल्यांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही असा टोलाही लगावलाय। जो शेतकरी म्हणून जे माणसं जगलेली आहेत आणि ते आमचं सरकार आहे, त्यामुळे कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता भासणार नाही। 3 तासात 5 जिल्ह्याची पाहणी, त्यातलं मला वाटते 2.25 तास तर हेलिकॉप्टरमध्ये गेले असतील। उरलेल्या 15 मिनिटात आपल्या महाराष्ट्राच्या दुष्काळाची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची आवश्यकता नाही। पुढची महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता मनोज जरांगे पाटील हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचं ठरवलंय। शेतकऱ्यांसाठी जरांगेंची सरकारकडे काही मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत, तर राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। या मागण्या दिवाळी आधी मान्य केल्या नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ देणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। त्याचबरोबर गावात बॅलेट पेपर लागूच देणार नाही, नेत्यांच्या सभा देखील होऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही। याला जोडून दुसरा मुद्दा,
शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी हजार हजार कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवून अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापेव. शरद पवाराकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापेव.